अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवणे काडी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कवणे काडी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवणे काडी ही संत मंडळी सुखी असो पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम कंदर्प अगणित अमित छवि नवनील निरद सुंदरम पटपीतमान हुतडित रुचि सुचि नौमि जनक सुतावरम करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिभेपि बस्वामृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेति वंशे विभूषितकरान्नवनीरदाभात् पीतांबरादरुण बिंब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने विठाला विठाला प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराच्या सुता चरणावर ठेवणे माथा साष्टांग्यता दंडवत दुसरी बंधू सारजाजी चतुराननाची आत्मजा वाक्सिद्धे पाविज सहजा तिच्या चरणोजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होऊने श्रोते जनतया माझे दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरिचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिते जनतया माझे दंडवत आता बंदरंग भूमिका कीर्तनी उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते लेखा तया माझे दंडवत ऐसे नमन करोणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाला विठाला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी सकळा हरीच्या दासा कल्पनेचे बाधा न हो कवणे काढी ही संत मंडळी सुखी असो यथामती यथावकाश प्राप्त प्रसंगी होत असलेली कीर्तन रूपी सेवा सेवेकरता निवडलेला अभंग भगवान परमात्म्याच्या सकल भक्तामध्ये सर्वात लाडका भक्त हट्टी भक्त आणि जिज्ञासू भक्त म्हणून ज्यांची ओळख आहे अशा संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचा चार चरणाचा मागणीपर प्रकरणातला अभंगाच्या सेवेकरता निवडलेला आहे विठाला आज मला मागायचं आहे
का? पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराची भूमिका आणि शेवटच्या दिवसाच्या कीर्तनकाराची भूमिका याच्यामध्ये फार फरक आहे. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराची भूमिका पात्र टाकण्याची आहे आणि शेवटच्या दिवसाच्या कीर्तनकाराची भूमिका पात्र स्वच्छ करण्याची आहे. ऐका, जेवायला वाढत असताना सुद्धा पहिल्यांदा काय वाढावं आणि शेवटी काय वाढावं यालाही काही शास्त्र आहे, याला काही नियम आहे. आता नियम कोणाला आहेत? जे धोरणात आहेत त्यांना नियम आहेत. ज्याने सगळे धोरणच सोडले, ज्याने सगळे नियम वेशीवर टांगले, त्यांना नियम सांगून काय उपयोग आहे? बसून जेवावं लागतं हे कोणाला? जे आणखीन धर्माच्या शिस्तीमध्ये वागतात त्यांना. ज्यांनी बुट घालून जेवायला सुरुवात केली त्यांना बसून जेवा सांगणं हा मूर्खपणा ठरतो. आणखी पुढे ऐका, घेणारा जर घेण्यासाठी इच्छुक नसेल आणि त्याच्यासाठी जर देणारा मागे लागत असेल तर देणारा मूर्ख ठरतो. ऐकणाऱ्याची अवस्था जर शून्य असेल, ऐकणाऱ्याची जर इच्छा नसेल, तर कितीही विद्वान पंडित जर ऐकणाऱ्याच्या समोर जर सांगत असेल तर तो सांगणारा कितीही विद्वान असला तर शास्त्राधारे तो मूर्ख ठरत असतो. विठ्ठला, मर्यादा पाळणाऱ्यांसाठी मर्यादा आहेत, ऐकणाऱ्यांसाठी मर्यादा आहेत. प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. तसंही कीर्तनकाराची भूमिका काय असावी, कीर्तनकारांचं मत काय असावं, कीर्तनकारांनी कीर्तनात काय बोलावं याच्याविषयी सुद्धा साधू संतांनी काही लिहून ठेवलं आहे. काय सांगावं कीर्तनामध्ये? भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरीची, ऐसे कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. बसलेल्या, आलेल्या, ऐकणाऱ्या लोकांच्या मनामध्ये भगवान परमात्म्याची मूर्ती अशी बसली पाहिजे, बिंबली पाहिजे, हा कीर्तनाचा विषय असावा. दुर्दैवाने आमच्या कीर्तनातून भगवंताची मूर्ती जर हृदयात असेल तर हृदयातली मूर्ती निघून पुन्हा संसार बिंबायची वेळ आलेली आहे. कीर्तनाचा विषय फार सुंदर आहे महाराज. काळाच्या प्रवाहात एक वाक्य बोलेन, लोकांना आवडेल असं कीर्तन सांगण्याच्या नादात खरं कीर्तन आम्ही कीर्तनकार विसरायला लागलो की काय याची भीती आम्हाला वाटते आहे. ऐका मायबाप, प्रत्येक कीर्तनकाराची भूमिका वेगळी आहे. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने पात्र वाढण्याचं काम करावं. मग ते स्वरूपाचं कीर्तन असेल, मग ते नामाचं असेल, संतांचं असेल, ज्याच्या ज्याच्या बुद्धिमत्तेच्या ज्याच्या त्याच्या मानसिकतेनुसार. मध्यंतराच्या काळामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य आदी करून मांडलं असावं. त्या वेळेला भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र आणि काल्याच्या अगोदर मागणीपर प्रकरणातलं म्हणजे भगवान परमात्म्याच्या समोर आज मागायचं आहे. मुळात काही महत्वाचे मुद्दे आपल्या समोर ठेवायचे आहेत. मागावं का मागू नये हाच मोठा चिंतनाचा विषय आहे. चला पुढे आणखीन थोडंसं. आता मी तुम्हालाही बोलणार आहे, थोडंसं माझ्याशी बोलत चला बरं का. कीर्तनामध्ये थोडंसं बोलत चला, मला थोडं बोलायला आवडतंय. माणसाने देवाला मागावं का मागू नये? बोला ना, बोला ना. दोन पार्ट्या पडल्या इथे. एक पार्टी म्हणते मागावं, एक पार्टी म्हणते मागू नये. चला, या प्रश्नाचं उत्तर थोडं वेगळं आहे. दुसरा एक प्रश्न तुम्हाला विचारतो. गरिबी माणसाच्या आयुष्यात सुरुवातीला असावी का शेवटी असावी? थोडं वय झाले, मला ऐकायला कमी येते, थोडं आणखीन मोठ्याने बोला. सुरुवातीला. हे उत्तर तुमचं 100% चूक आहे. त्याचं खरं उत्तर सांगू का तुम्हाला? गरिबी कधीच नसावी. कशाला मागून घ्यायची सुरुवातीला तरी? गरिबी सुरुवातीला असावी का शेवटी असावी याचं उत्तर असं आहे, गरिबी कधीच नसावी. पुढे ऐका, देवाकडे मागावं का मागू नये या प्रश्नाचं उत्तर मागावं हेही बरोबर नाही आणि मागू नये हेही बरोबर नाही. त्याचं खरं उत्तर असं आहे, काही गोष्टी जरूर मागाव्यात, काही गोष्टी अजिबात मागू नयेत. पुढे चला. लोकांची शंका आहे, एक वरड आहे आजकाल, आम्हाला देव आवडतो पण आम्ही देवाला का आवडत नाही. याचं एक सूत्र सांगतो तुम्हाला. आम्ही देवाला का आवडत नाही. साधं बोलतो,
दोन्ही मृदंग वादक सुंदर वाजवतायत, गोड वाजवतायत, पण एक मागणारा आहे आणि एक न मागणारा आहे. कोणता आवडेल? न मागणारा. चला पुढे. मागणारा गायक आवडत नाही, मागणारा मृदंग वादक आवडत नाही. आणखीन पुढे चला. 2 मुलं आहेत. तुम्ही अहमदपूरला किंवा लातूरला जातायत. एक मुलगा म्हणतोय, बाबा मला येताना एक सॉक्स आणा, एक बूट आणा, कंपास पेटी आणा, वही आणा, 2 पेन आणा, स्केच पेनचा बॉक्स आणा, एक ड्रॉइंगची वही आणा. अशी 5-25 वस्तूची यादी करून देतो. आणि दुसरा मुलगा म्हणतो, बाबा काही आणू नका, तुम्ही फक्त लवकर या, मला तुमच्या ताटात जेवायचे. खरं सांगा, दोन्ही मुलं तुमचीच आहेत, पण दोन्ही मुलापैकी कोणतं पोरग आवडेल तुम्हाला? कोणता मुलगा आवडेल? जे मागत नाही ते. आता आणखीन थोडं पुढे जातो. 2 कुटुंब आहेत. एक जणाची बायको मालक गावाला गेल्याबरोबर हे आणा ते आणा म्हणते, आणि दुसऱ्याची बायको मात्र मला काही नको, फक्त तुम्ही लवकर या आणि जरा शुद्धी. बस. खरं सांगा, जी पत्नी मागते ती पत्नी पतीला कधी आवडत नाही, जी मागत नाही ती मात्र आवडल्याशिवाय राहत नाही. लक्ष देऊन ऐका. मागणारा गायक आम्हाला आवडत नाही, मागणारा आमचाच मुलगा आम्हाला आवडत नाही, मागणारा मृदंगवादक आम्हाला आवडत नाही, मागणारा कीर्तनकार जर आम्हाला आवडत नसेल तर मागणारा भक्त देवाला आवडेल नाही आवडणार. मागणारा भक्त देवाला आवडत नाही. तुम्ही म्हणाल एकीकडे म्हणायचं मागायचं नाही, दुसरीकडे मात्र मागणीपर अभंग लिहायचे, हे कसं शक्य आहे? ऐका. ज्या वेळेला ही संत रत्न मागत नाहीत त्या वेळेला भगवान परमात्मा यांच्या मागे लागत असतो. एक सूत्र लक्षात घ्या. समाजाचं एक सूत्र असं आहे, ज्याला गरज आहे त्याला कोणीच काही देत नाही, आणि ज्याला गरज नाही त्याच्या मागे मात्र लोक घ्या म्हणून मागे लागल्याशिवाय राहत नाही. हे ठरलेलं आहे. बघा तुम्ही, एखादा गरीब माणूस असू द्या, गरीब मुलीचं लग्न जमू द्या, कोणाला 100, 200, 500, 1000 रुपये मागितले लोक देत नाहीत. आणि गावातला करोडपती श्रीमंत माणूस असू द्या, त्याला कधीच कोणाला मागायची गरज नाही पडू द्या, पण त्या माणसाच्या मुलीचं लग्न जमू द्या, गावातले माणसं स्वतःहून त्याच्याकडे जातात. काही लागलं तर सांगा. अरे जळता जळना तरी सुद्धा लोक त्याला म्हणतात काही लागलं तर सांगा, आणि ज्याला गरज आहे त्याला मात्र कोणी देत नाही. पुढे ऐका. सप्ताहाच्या किंवा काल्याच्या पंक्तीमध्ये जी माणसं नाश्ता करून आलेली असतात ती माणसं मंडपाच्या बरोबर मधात बसलेली असतात. जे सकाळपासून उपाशी असतं ते मात्र मंडपाच्या एका कोपऱ्यात बसलेले असते. ते कोपऱ्यात बसून ते वाढणाऱ्याला म्हणतात, ए भातवाल्या, ए इकडे ये रे, मला वाढ थोडा. ए नुकती, अरे इकडे ये थोडं वाढ. ते वाढणार काय म्हणतो, ए थांब थोडं, दम नाही करत तुला, थांब ना जरा, हो दे ना वाढ. जे मागतं त्याला देत नाही. जे मधात असते ते कार टोप्या करले गेलेले, मोठ्या मोठ्या ढेरीचे, जरा चांगले पांढरे शुभ्र कपडे घातले, आधीच नाश्ता करून आलेले असतात, मला पोट भरलेले असतात, आणि त्याच्याकडे प्रत्येक वाढणार म्हणते, साहेब घ्या थोडी. जी माणसं मागत राहतात त्यांना मिळत नाही, जी माणसं नको म्हणतात त्यांच्या मागे मात्र आपोआप आल्याशिवाय राहत नाही. आपलं असंच झालंय. देवाच्या समोर हात जोडल्याबरोबर लगेच आम्ही देवाला काहीतरी मागायला लागलो. देवा हे दे, देवा ते दे, देवा हे हवाय, देवा ते हवाय. आम्ही वारंवार मागत राहतो म्हणून भगवान आम्हाला कधीच काही देत नाही. माझे ज्ञानोबा तुकोबारासारखे संत रत्न देवाच्या समोर कधीच काही मागत नाहीत. आणि मग भगवान या संतांना म्हणतोय, अरे एवढ्या दिवसापासून तुम्ही माझं काम करताय, एवढ्या दिवसापासून माझा प्रचार प्रसार करताय, एवढा प्रचार तुम्ही केला, काहीतरी मागा. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, खरं सांगू का देवा, न मागता सेवा करत राहणं ही आमची नाही, आमच्या बापापासून चालत आलेली रीत आहे. वडिलाची रीत
सेवा करत राहणं ही आमची नाही, आमच्या वडिलांची रीत आहे. काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलाची रीत जाणत सो. आम्ही वडिलाची रीत आहे, आमच्या बापाची परंपरा आहे. एक वाक्य लक्षात ठेवा. बऱ्याच तरुण पिढीची उपस्थिती कीर्तनाला लांबून लांबून दिसते. फार मोठा परमार्थ मी सांगणार नाही, फक्त एक करा. फार तुम्हाला मोठा परमार्थ नाही करता आला तर हरकत नाही, फक्त बापाची रीत मोडू नका, झालं बस. बापाची रीत नाही मोडली, बापाची परंपरा चालवली की आपल्या आयुष्यातला बराच परमार्थ आपोआप चालत राहतो महाराज. वडिलाची रीत जाणत सो. काही जणांनी बापाच्या रीती चालवण्यासाठी जन्म घेतला, काही जणांनी बापाचे रीतिरिवाज त्याही पेक्षा मोठे करण्यासाठी जन्म घेतला, आणि काही जणांनी जिवंत असतानाच बापाच्या रीती आणि परंपरा मोडल्या. परिणामतः म्हाताऱ्याचं 10-5 वर्षाचं आयुष्य आपोआप कमी झालं. विठ्ठल महाराजांनी सांगितलं आमच्या वडिलाची परंपरा आहे न मागता सेवा करत राहणं. देवा आम्ही नाही मागणार. नाही मागणार म्हटल्यानंतर मग भगवान म्हणायचे काहीतरी घे रे बाबा, काहीतरी घ्या तुकोबा आहे, काहीतरी घ्या ज्ञानोबा आहे, काहीतरी घ्या नामदेव महाराज. आणि मग बऱ्याच वेळेला हे देव यांच्या मागं लागत असताना नामदेव महाराजांनी विचारलं, बरं तो एवढा माग का लागतो सांग बरं. देवाने सांगितलं, खरं सांगू का, बघा तुम्ही, एखादा माणूस जर आपल्याला वारंवार जर मदत करत असेल, शेती घ्यायला मदत करावी, लग्नाला मदत करावी, अडीअडचणीला मदत करावी, दवाखान्याला मदत करावी, अगदी हक्काने 12 वाजता गेलं तरी त्याने पैसे द्यावेत, असे एवढे उपकार जर एखाद्या माणसाचे आपल्यावर असतील आणि तो माणूस जर आपल्या समोर रस्त्यावर आला, आपोआप आपली मान त्याच्या खाली झुकते महाराज. मान आपोआप झुकते, खाली वाक म्हणायची गरज नाही. का? त्याचा उपकार आपल्या डोक्यावर होतात आणि ते डोकं आपोआप ओझ्यानं खाली वागते. भगवान म्हणायचे नामदेवरायांना, नामा तुमच्या सेवेचं एवढं ओझं माझ्या डोक्यावर झालं की त्या ओझ्याने मला वाकायची वेळ आली आहे. माझ्या डोक्यावरचं थोडंसं ओझं कमी व्हावं म्हणून मागा रे. असं म्हटल्यानंतर मग नामदेव महाराज म्हणले, हा मागतो देवा, मागतो, पण माझ्यासाठी नाही मागणार. काही माणसं केवळ स्वतःसाठी जगत आली, पण काही माणसाचा जन्म स्वतःसाठी नाही, काही माणसाचा जन्म केवळ दुसऱ्यांसाठी आहे. पुढे ऐका, काही जणांचा जन्म दुसऱ्यासाठी आहे, स्वतः त्रास भोगणं पण दुसऱ्याचं कल्याण करणं. गाय, गाय माहितीये तुम्हाला? गाय बाळानो, गाय माहितीये तुम्हाला? गाय, ए बाळानो, लहान लहान लेकर हे मागं 2-3, गाय माहितीये तुम्हाला? गाय माहितीये ना? ती गाय, तिचं वासरू जेव्हा प्यायला सोडल्या जातं तेव्हा ती गाय पाना सोडते, बरोबर ना? खरं सांगा, ती गाय पाना कोणासाठी सोडते? बोला ना. वासरासाठी. मी एका गाईला बोललो, एका गाईला विचारलं, एक सांगतो तुम्हाला, तुमच्याकडे जर भावना असतील ना, भावना, तुम्हाला जनावरांना सुद्धा बोलता येईल. भावना असेल दगडांना बोलता येईल, आणि भावना नसेल बोलणाऱ्या माणसाला सुद्धा बोलता येणार नाही. आज माणसं भावना शून्य झाली. थोडस कधीतरी भावना विवश होऊन कोणाशी बोलत चला. गाईला विचारलं, गाई, गोमाते, खरं सांग तू पाना कोणासाठी सोडते? त्याने सांगितलं, माझ्या वासरासाठी, माझ्या लेकरासाठी. बरं, पाना सोडल्यानंतर लोक काय करतात? त्या वासराला असं आकडतात आणि मेकीला बांधतात. मेकच म्हणतात, मेकीला बांधतात महाराज. मी त्या गाईला विचारलं, पाना कोणासाठी सोडते? ते म्हणले, वासरासाठी. मग वासरासाठी जर पाना सोडला असेल, त्या वासराला जर आकडलं तर तुला पाना चोरता येत नाही का? पाना चोरून घेता येत नाही का? ती गाय काय म्हणली माहितीये का? पाना चोरता येतो पण मी नाही चोरत. का? गाय काय म्हणते माहितीये का? महाराज, माझं लेकरू आकडू द्या हो, पाला पाचोळा खाऊन जगल, पण मी जर पाना चोरला तर जगाची लेकरं उपाशी राहतील. मग जगाची लेकरं जगावीत म्हणून स्वतःच्या लेकराला उपाशी ठेवणारी गाय असते, त्या गायीचं पालन करावं असं महाराजांनी सांगितले. भूत दया गायी पशूंचे पालना, दया गायी पशूंचे पालना, भूत दया गायी पशूंचे पालना.
पालन करा म्हणून गाय सांभाळली पाहिजे. चला पुढे मी कशासाठी बोलतोय. गायीचा जन्म दुसऱ्यासाठी आहे, दुसऱ्याच्या कल्याणासाठी आहे. कोण कोण परोपकारासाठी जन्माला येतं याच्या बाबतीत काही चिंता नाही. परोपकाराय वहन्ति नद्याम, नदी परोपकारासाठी वाहते. परोपकाराय फलन्ति वृक्षाः, झाडं परोपकारासाठीच जन्माला आलेली आहेत. तसं संतांचा जन्म सुद्धा परोपकारासाठीच आहे, परोपकारासाठी. नामदेव महाराज म्हणले, देवा तुझ्या म्हणण्यानुसार आम्ही मागायला तयार आहेत, पण आम्ही माझ्यासाठी मागणार नाहीत, आमच्यासाठी मागणार नाहीत. मी मागतो पण कोणासाठी? समाजातल्या लोकांसाठी.